बऱ्याचशा लोकांचे मला डीएम येत आहेत, कमेंट येत आहेत की ज्योती आजकाल फक्त प्रमोशनचे व्हिडिओ चाललेत, तू आजकाल टोमणे मारत नाहीये, ती टॉपिक आहेत, जगात काय काय चाललंय. तू पहिली कशी आम्हाला हसवायची, सासू सासरे, ननन भाऊजय, बाजूवाली, साईडवाली, ऑफिसवाली, करणारी लोक, ह्यांच्यावर तू व्हिडिओ बनवायची, आम्ही आमच्या स्टोरीवर ठेवायचो. पण आजकाल आम्ही स्टोरीवर फक्त तुझे प्रमोशनचे व्हिडिओ ठेवतोय. तर तू नुसतं पैसा कमवतेस ज्योती, जगात काय चाललंय, आम्ही किती दुःखात आहे त्याच्यावर काहीतरी बनव व्हिडिओ. सो मी आता ह्या लोकांच्या मोहमायापासून खूप लांब चालली आहे, कारण ही लोक आहेत ना 12 बुडायची. काय बनवू मी व्हिडिओ सांगा मला. हा, जवळची लोक आपल्या प्रॉपर्ट्या लुबाडतायत, जवळची लोक आपल्यावर करण्या करतायत, जवळची लोक आपल्याबरोबर भांडतायत. म्हणजे काय चाललंय काय. हा, सगळे सेल्फिश. जे अनोळखी लोक आहेत ते लोक पण लुबाडतायत लोकांना, फसवतायत लोकांना. काही लोकांबरोबर असे विचित्र विचित्र अनुभव होत आहेत. सोशल मीडियावरती फसवलं जातं. रोज कोण ना कोणतरी मला असं मेसेज करत राहिले, हा मेला, उद्या तो मेला, त्याला हार्ट अटॅक आला, त्याला काहीतरी झालं. ज्योती बघ काय काय होतंय 2025 मध्ये, काय केलं पाहिजे लोकांनी. अरे बघा, तुम्ही आलाय तर तुम्ही वर जाणार आहे, मी सांगितले तुम्हाला. घाबरून काय नाही होत. माझ्यासारखं रोज काम करा, पैसे कमवा. आता तुम्ही बोलाल ज्योती का पैशाच्या मागे लागलीस, तू व्हिडिओ बनव, आम्हाला हसव. काय तुम्हाला हसवून काय केलं तुम्ही. माझे काही व्हिडिओ मिलियन मध्ये नेले. सेल्फिश आहे तुम्ही पण सेल्फिश. ठीक आहे, मग आता मी पण सेल्फिश वागणार. पैसा कमवायचा. आता बघा, मी आज व्हिडिओ बनवते, उद्या मी गेली तर माझ्या बँकमध्ये आता पैसे आहेत. हा, ईश्वरी माझा हस्बंड फुल डिकचिक डिकचिक माझ्या करतील, मला रोज आशीर्वाद देतील. वाव मम्मी गेली पण काय मस्त काम करून गेली. नाहीतर भेंडी लो मम्मी रोज हसवतेच आहे सगळ्यांना, त्या पैसेच येत नाहीत आपल्याकडे. काय नुसते व्हिडिओ बघत बसणार आणि ते थोड्यासाठी हसणार. पैसे ठेवले तर ते खुश होणार, म्हणून मी प्रमोशनचे व्हिडिओ बनवते. आणि हे असल्या चाबऱ्या आणि भैताड लोकांसाठी काय व्हिडिओ बनवत बसू आता मी रोज रोज रोज. माहिती आहे ना, सासरची मंडळी असेच असतात, हे नातेवाईक नुसते लुबाडायला असतात, जमिनी खातात. हा, श्राप देऊन टाका त्यांना सगळ्यांना. आणि मेल्यानंतर तर मी बोलते, आत्ताच सांगते, तुम्ही अजिबात तुम्ही मेल्यानंतर स्वर्गात नरकात जाऊ नका, इथेच खाली थांबा. आणि ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय ना त्यांची पुंगी वाजवून टाका. मजा येईल, खरं सांगते. रोज त्यांच्या स्वप्नात त्यांचा थाड 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 थोबाडात द्यायची, त्यांची केस उपटायची, रोज त्यांना घाबरवायचं, जिवंतपणी त्यांना नरक काय असतं ते दाखवायचं. मला तर असंच सगळं सुचतं बाबा, असंच खतरनाक पाहिजे. काय मजा येईल ना. त्यामुळे जास्त विचार नका करत बसू की काय होणार उद्या. मस्त पैसे कमवा, एन्जॉय करा. आणि तेल लावत गेले हे सगळे बाकीची लोक. हे आजकाल तुम्हाला पण माहिती आहे सगळी लोक काय करतायत, फुल मजा करतायत. हे सेलिब्रिटी लोक तर आता आजकाल त्यांना माणूस जातीशीच घीन आली वाटतं. सगळी कुत्री मांजरीच पाळतायत. म्हणजे अडॉप्ट पण करतायत, तर कुत्री मांजरीच ॲज अ पोरं म्हणून अडॉप्ट करतात. त्यांना माणसांची पोरं पण नकोशी झाली आहे, कारण ती पोरं उद्या उठणार त्यांच्यावरच, प्रॉपर्टीसाठी भांडणार. आणि म्हणजे एकदम खतरनाक झाले. माणसाला माणूस नकोसा झाला. काय होणार आहे माहीत नाही मला आपलं. आता जे उरली सुरलेली आहेत त्याच्यात अर्धी राक्षस आहेत सगळे, आणि जी चांगली लोक आहेत त्यांचे हाल होत आहेत. तर मला चांगल्या लोकांना एवढंच सांगायचंय, तुम्ही ही राक्षस बना, जशाच तसे वागा. अजिबात असं वागू नका की त्याच्यात आणि माझ्यात काय फरक आहे. आपल्याला फरक करायचाच नाही. एक दिलं की 4 देऊन ठेवायचे. वाट लावून टाका, सगळ्यांची वाट लावून टाका.